साहित्याच्या पारावर जमलेल्या सर्व पुस्तकप्रेमी वाचकांचं मनपूर्वक स्वागत. आजचं हे 19वे पुष्प. आज या पुष्पाला सुगंध लाभलाय विदर्भाचा. बुलढाण्याहून आले आहेत प्रयोगशील ग्रंथपाल शिक्षक श्रीयुत नरेंद्र लांजेवार आणि चंद्रपूरहून आले आहेत वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर पद्मरेखा धनकर. वाचक म्हणून सहभागी होत आहेत गणेश कांता प्रल्हाद घुले आणि श्री चंद्रकांत चव्हाण. या लेखक वाचक द्वयीचं साहित्याच्या पारावर सहर्ष स्वागत. प्रसिद्ध तत्त्वज्ञ कन्फ्युशस म्हणतो, आम्ही एकाच वर्षाचा विचार करणार असू तर आम्ही धान्य पेरू. आमच्या डोळ्यासमोर 10 वर्षांचा कालखंड असेल तर आम्ही फळझाडं लावू. परंतु आम्ही जर भावी पिढ्यांचा विचार करत असू तर मात्र आम्ही माणसं घडवू. माणसं घडवण्याचं हे सत्कर्म शिक्षणाद्वारे होत असतं आणि त्याचे शिल्पकार असतात शिक्षक. ग्रंथांच्या संगतीत 24 तास वावरणारे नरेंद्र लांजेवार हे भारत विद्यालय बुलढाणा येथे ग्रंथपाल शिक्षक आहेत. मुक्त पत्रकारिता करताना त्यांनी शिक्षण या विषयावर विपुल लेखन केलं आहे. त्यांचे सुमारे 200 प्रासंगिक आणि संशोधनपर वाङ्मयीन लेख नियतकालिकात आणि दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची आत्तापर्यंत एकंदर 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. शिक्षणावर बोलू काही, शिक्षणावर बोलू नाही या त्यांच्या सदर पुस्तकास कुसुमावती जाधव स्मृती शैक्षणिक पुरस्कार तसंच बुलढाणा गझल अकादमीचा स्मृतिगंध पुरस्कार प्राप्त झालेला आहे. माहिती आणि ज्ञान यातील मार्मिक फरक जाणणाऱ्या आणि शिक्षणातील अपप्रवृत्तींबद्दलही कळकळीने लिहिणाऱ्या लांजेवार सरांकडून आपण आता ऐकूया त्यांच्या या पुस्तकाबद्दल. त्यानंतर वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया देणार आहेत सुंदर माझी शाळा या बालकविता संग्रहाचे जनक आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या बालकवी पुरस्काराचे मानकरी श्री गणेश कांता प्रल्हाद घुले. नमस्कार, मी नरेंद्र लांजेवार. शिक्षणावर बोलू काही, शिक्षणावर बोलू नाही हे आजच्या समकालीन शिक्षण व्यवस्थेचं भेदक असं चित्रण करणारं पुस्तक आहे. ग्रंथालयाने माझी 3-4 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी पहिलं पुस्तक शिक्षणावर बोलू काही, शिक्षणावर बोलू नाही हे त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर वसंत काडपांडे सरांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना आहे. आणि आजची ही जी सगळी शिक्षण व्यवस्था आहे यामध्ये एक शायर असं म्हणतो की फरिश्ते से बेहतर है मुअल्लिम बनना. मुअल्लिम म्हणजे टीचर, शिक्षक. फरिश्ते से म्हणजे देवदूतांपेक्षा, फरिश्ते से बेहतर है मुअल्लिम बनना मगर इसमें लगती है मेहनत कुछ ज़्यादा. शिक्षक बनणं हे कठीण आहे, देवदूत बनणं हे सहज सोपं आहे. आजची आपली ही जी शिक्षण व्यवस्था आहे याच्यामध्ये विद्यार्थी गोंधळलेला आहे, पालक गोंधळलेला आहे, शिक्षक गोंधळलेला आहे. मुळामध्ये सरकारच गोंधळलेलं आहे की नेमकं काय आपण मुलांना देतोय. मुलांना ज्ञानाची भूक लागेल का या शिक्षण व्यवस्थेत हे बघितल्याच जात नाही. आपण मुलांना जे शिक्षण देत आहोत या शिक्षणामध्ये विचार करणारं मूल तयार व्हावं, समाजासाठी उपयुक्त ठरणारं मूल तयार व्हावं ही अपेक्षा जे.पी. नाईकांपासून अनेक शिक्षण तज्ज्ञांची होती. विनोबा भावे असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर भाऊराव पंजाबराव देशमुख असतील, भाऊराव पाटील असतील,
बाबासाहेब आंबेडकर असतील, गाडगे महाराज असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, अशा अनेक मान्यवरांनी शिक्षणाबद्दल खूप चांगले विचार मांडलेले आहेत. जे कृष्णमूर्तीपासून तर ओशोपर्यंत अनेकांनी शिक्षणावर भाष्य केलेलं आहे. परंतु ते फक्त भाष्य हवेतच विरले की काय असं वाटतं. आजचा जो शिक्षण व्यवहार सुरू आहे याच्यामध्ये मोठमोठे शिक्षण सम्राट तयार झालेले आहेत आणि गोरगरिबांची मुलं या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर कसे फेकले जातील हेच अप्रत्यक्षरित्या बघितल्या जात आहे. एक साधं उदाहरण आहे की शाळेमध्ये न पोहोचू शकलेले जे मुलं आहेत यांची एक आकडेवारी सरकार सांगते आणि प्रत्यक्ष जनगणना केल्यानंतर शाळेपासून वंचित असणाऱ्या मुलांची आकडेवारी खूप पटीने जास्त येते. मग या शाळाबाह्य मुलांचं करायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर राहतो. आपण अनेक वर्षांपासून KG to PG पर्यंतचं शिक्षण मोफत द्यावं यासाठी भांडत आहोत. सरकार राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंतर्गत फक्त 1ल्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंतच मुलांना शिक्षण देऊ इच्छितं. अनेक मुलं अजूनही गणिताचं असेल, भाषेचं असेल, हे 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या मुलांना प्राथमिक ज्ञानसुद्धा प्राप्त होत नाही. हे सगळं का घडतं याच्या पाठीमागची कारणमीमांसा या पुस्तकामध्ये प्रामुख्याने मी केलेली आहे. आपल्याला कल्पनाच असेल की जागतिक शिक्षणतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ असणारे हार्वर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्ता 8 प्रकारची सांगितलेली आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांना एकाच बुद्धिमत्तेमध्ये मोजू पाहतोय. त्यामुळे हा प्रचंड गोंधळ आपल्या शिक्षण व्यवस्थेत होतोय. नवीन नवीन शिक्षण सम्राट, शिक्षण माफिया तयार होत आहेत आणि त्यांच्या भल्यासाठीच मोठ्या प्रमाणात योजना आखल्या जात आहेत. यू घातलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी ही सुद्धा वरवर खूप सुंदर दिसत असली तरी तिच्यामध्ये सुद्धा प्रचंड ड्रॉबॅक्स आहेत. यावर सुद्धा पुन्हा कदाचित मला लिहावं लागणार आहे. मुलांना ज्ञानाची भूक कशी लागेल, विद्यार्थीची आपली जी साक्षर माध्यमता यायला पाहिजे होती. आज माध्यमं आहेत पण या माध्यमांची साक्षरतासुद्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये आणू शकलेलो नाही आहेत. आपलं शिक्षण हे ज्ञानाधिष्ठित कसं होणार याबद्दल या शिक्षणामध्ये भाष्य केलेलं आहे. आपल्या मुलांना माहिती आणि ज्ञान यातील फरक कोण समजून सांगणार. आज आपण गुणवत्तेवर बोलत नाही आहोत तर मेकालेचा जो वारसा आपल्याला दिलेला आहे, इंग्रजी भाषा आणि आपलं सगळं देशीय वाद सोडून त्यांनी जे सूत्र मांडलं होतं शिक्षणाचं, तो मेकालेच्या घरचा हा पोकळ वारसा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून पडतो. खरं तर या शिक्षणाच्या पाऊलवाटेवरून चालत असताना दैनिक सकाळमध्ये मी पाऊलखुणा नावाचं एक सदर वर्षभर चालवलं आणि त्या वर्षभर सदरातील 45 हे छोटे लेख, परंतु आजच्या शिक्षणावर भाष्य करणारे आणि जे समकालीन शिक्षण व्यवस्थेचे बुरखा फाडणारे होते. म्हणून शिक्षणावर बोलू काही, शिक्षणावर बोलू नाही. कारण बोलण्यासारखं या व्यवस्थेने आज काही ठेवलेलंच नव्हतं असा सुद्धा एक विचार यातून व्यक्त होतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या पुस्तकाचं चांगलं स्वागत झालेलं आहे. जे शिक्षक आमदार असतात हे शिक्षणासंबंधित नेमकं काय करतात, हे शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत की संस्था चालकांचे प्रतिनिधी आहेत, यावर सुद्धा एक परखड भाष्य या पुस्तकामध्ये मी केलं होतं. शालेय पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा जी आपण रोज म्हणतो, भारत माझा देश आहे, पण या प्रतिज्ञेचा रचयिता आपल्यापैकी अनेकांना माहीत नव्हता. जसं आपल्याला वंदे मातरमचे कर्ते माहीत असतात तसं पाठ्यपुस्तकामध्ये प्रतिज्ञेखाली सुद्धा पेदिमिरी व्यंकट सुब्बाराव यांचं नाव टाकावं अशी माझी इच्छा आहे. मी सगळे ते डॉक्युमेंट शोधून एक सुंदर शोधपत्रकारितेचा नमुना की शालेय पाठ्यपुस्तकातली प्रतिज्ञा नेमकी कोणी तयार केलेली आहे ती पेदिमिरी व्यंकट सुब्बारावांनी केलेली आहे हे सुद्धा या पुस्तकामध्ये मी शोधून दाखवलेलं आहे. मुळामध्ये एक शालेय ग्रंथपाल या नात्याने काम करत असताना शिक्षण हा माझा सुरुवातीपासून आवडीचा प्रांत राहिलेला आहे आणि आपण
शिक्षणावर बोलत नाही. पालकांच्या संघटना नाही आहेत. शिक्षक संघटना आपल्या मागण्यांपुरता सीमित आहेत, परंतु पालकांना सुद्धा शिक्षणाची अडचण भासते. आज घरामध्ये अन्न वस्त्र निवारासोबत शिक्षण ही सुद्धा एक महत्त्वाची गरज होत चाललेली आहे. आणि ती गरज जर महागडी होत चालत असेल, दप्तरांचं ओझं वाढत असेल, मुलांवर अनावश्यक विषयांचा बोज वाढत असेल आणि मुलांना जर स्वमग्नतेचा आजार होत असेल, तर मला असं वाटतं शिक्षकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शिक्षकांच्या संघटना असणं म्हणजे पालकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या बाल्यांच्या मनोभावनेचा विचार केला पाहिजे. त्यांच्या मनोभावना विकासाबद्दल कोण विचार करणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत शिक्षण ही सुद्धा एक आज महत्त्वाची गरज ठरलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणाकडे बघितलं पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मी सातत्याने वैचारिक लेखन करत असतो. ललित लेखनापेक्षा वैचारिक लेखनामध्ये मला अतिरुची आहे. मग मुलांना वाचन संस्कृतीचे वेगवेगळे प्रयोग करत असताना मुलांवर मी शिक्षण हा माझा एक महत्त्वाचा आणि आवडीचा विषय निवडला आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन करत गेल्यावर अनेक लोकांना आश्चर्य वाटतं की एक शालेय ग्रंथपाल इतक्या चांगल्या पद्धतीचं शिक्षणावरचं चिंतन कसं मांडू शकतो. तर मुळामध्ये आपले जे वेगवेगळे आयोग सातत्याने झालेले आहे, मग कोठारी कमिशनचा आयोग असेल, राजीव गांधीच्या काळातील न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, राईट टू एज्युकेशन ॲक्ट असेल, त्याच्यानंतर आत्ता 35 वर्षानंतर येऊ घातलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, याचे सगळे अहवाल आपल्याला वाचता आले पाहिजे. आणि शिक्षणाचे अहवाल वाचणे ही सुद्धा एक कला आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. कारण त्याच्या भोवती आपलं संपूर्ण शिक्षण हे फिरत असतं. आणि कोणती राजकीय व्यवस्था असो, ती शिक्षणाचं राजकारण करत असते. आणि हे राजकारण जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं उद्याच्या पिढीमध्ये मानवी मूल्यांचं आधारित असणारा समाज निर्माण करायचा असेल तर तो शिक्षणातून घडत असतो. दैवशरणता वादी विद्यार्थी आणि समाज जर घडवायचा नसेल तर आपल्याला विवेकी समाज घडवण्यासाठी शिक्षणातच फार मोठा आमूलाग्र असा बदल करावा लागत असतो. यासाठी समाजाची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची सुद्धा, पालकांची सुद्धा फार मोठी जबाबदारी असते, ती आपण बघितली पाहिजे असते. म्हणून माझी सगळ्या पालकांना आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तींना विनंती असते की शिक्षण हा अतिशय मूलभूत असा विषय आहे, हा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. अन्न वस्त्र निवारा जसं आवश्यक आहे तसं शिक्षण हे सुद्धा आवश्यक आहे. आणि या शिक्षणामधले मूलभूत होणारे बदल ते सर्वसामान्यांवर फार मोठे प्रभाव टाकत असतात. हे प्रभाव टाकणारे घटक आपण समजून घेतले तर मला असं वाटतं आपण शिक्षणाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो. नमस्कार. माननीय नरेंद्र लांजेवार यांच्या शिक्षणावर बोलू काही या ग्रंथालयानं प्रकाशित केलेल्या पुस्तकावर मी वाचक म्हणून प्रतिक्रिया देतो आहे. दैनिक सकाळ व इतर माध्यमातून प्रकाशित झालेल्या 45 लेखांचा संग्रह या पुस्तकामध्ये आहे. हे पुस्तक आपल्याला शिक्षण क्षेत्राची सफर घडवतं. शिक्षणातल्या विविध पैलूकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. बुलढाणा येथील शाळेत ग्रंथपाल असणारे प्रयोगशील मनस्वी लेखक माननीय नरेंद्र लांजेवार शिक्षणातले सूक्ष्म बारकावे या पुस्तकामध्ये टिपतात. शिक्षणातले कटू वास्तव, बदललेले शिक्षणाचे हेतू, शिक्षणातलं राजकारण, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न, खिचडी योजनेतलं वास्तव, पालकांच्या संघटनांचं अस्तित्व, TET परीक्षा, भारतीय विद्यापीठांची गुणवत्ता यासारख्या अनेक विषयांवर अत्यंत परखडपणे हे पुस्तक भाष्य करतं. शिक्षणाची आवड असणाऱ्या, पुस्तकावर प्रेम करणाऱ्या, सामाजिक भान असणाऱ्या, संवेदनशील भावनांची स्पंदने म्हणजे हे पुस्तक आहे, असं प्रांजळ मत माजी शिक्षण संचालक माननीय वसंत काळपांडे यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये नोंदवलं आहे. शिक्षणातल्या वाईट गोष्टीकडे कानाडोळा करावा, शिक्षणातला भ्रष्टाचार यावर काही बोलूच नाही, असा हा भवताल आपल्या आजूबाजूला असताना आजचे शिक्षण विश्व खऱ्या अर्थानं समजून घेण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं असं आहे. देशाचं नवं शैक्षणिक धोरण आता येऊ घातलंय.
या पार्श्वभूमीवर या पुस्तकाला विशेष महत्त्व आहे. हे पुस्तक वाचून प्रत्येकाला शिक्षणाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळते, एक नवा दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे सर्वांनी आवर्जून शिक्षणावर बोलू काही हे ग्रंथालयानं प्रकाशित केलेलं माननीय नरेंद्र लांजेवाड यांचं पुस्तक आवर्जून वाचावं असंच आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या अभंगांपासून ते मुक्तछंदात लिहिणाऱ्या आत्ताच्या काही प्रतिभासंपन्न कवींच्या काव्यरचनेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे त्यांच्याकडे असलेली अलोट शब्दसंपत्ती. संवेदनशील मनांना मोजक्या आणि नेमक्या शब्दात व्यक्त होण्यासाठी कविता ही अधिक जवळची वाटते. कविता माझा श्वास आहे, माझ्या जगण्याचं ते बळ आहे, माझ्या हृदयाची स्पंदनं टिपण्याचं काम माझी कविता करते, असं म्हणणाऱ्या कवयित्री डॉक्टर पद्मरेखा धनकर यांनी आपल्या अनुभवांना काव्यात्मतेने अधोरेखित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. फक्त सैल झालाय दोर या त्यांच्या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकांच्या मनाला अगदी भिडते. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या पद्मरेखाताई यांची वृत्तपत्रसुद्रही तितकीच लोकप्रिय आहेत. नागपूर इथून निघणाऱ्या पुण्यनगरी या दैनिकात येणारं महाकाव्यातील स्त्री प्रतिमा हे सदर आणि ती सध्या काय लिहिते हे तरुण भारतमधील सदर विशेष उल्लेखनीय आहे. साहित्य संमेलनात निमंत्रित कवी आणि वक्ता म्हणून सहभागी होणाऱ्या आणि अनेक साहित्य पारितोषिक विजेत्या या लेखिकेच्या फक्त सैल झालाय दोर या काव्यसंग्रहास अमरावती राज्यस्तरीय काव्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. शोषणाचं रिंगण मोडून माणूस म्हणून जगण्याची आस असलेल्या या कवयित्रीकडून ऐकूया त्यांच्या कवितांबद्दल. त्यानंतर ललित लेखक, कवी आणि समीक्षक श्री चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून जाणून घेऊया या कवितांचं मार्मिक विवेचन. कविता हे अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम मी समजते. माझ्या कवितेचा प्रवास कसा झाला किंवा माझ्या काव्यनिर्मिती प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर माझा पहिला कविता संग्रह शलाका हा 2001 मध्ये प्रकाशित झाला. खरं तर तो खूप हौसेपोटी आणि उत्साहापोटी प्रकाशित झाला. परंतु त्यानंतर मी कवितेकडे गंभीरपणे बघू लागले. आता कविता मनोरंजन राहिली नाही, कल्पनारंजनही राहिली नाही. ती माझा श्वास झाली, माझी सखी झाली. तिच्याशी सतत संवाद सुरू असतो. कविता माझ्याजवळ कशी आली किंवा ती माझ्यात कशी उतरली? 2001 मध्ये कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर जवळजवळ 18 वर्षानंतर, इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, अवकाशानंतर माझा दुसरा कविता संग्रह फक्त सैल झालाय दोर हा प्रकाशित झाला. इतक्या मोठ्या अवकाशात, प्रदीर्घ अवकाशात कुठे होते मी? एका कोशामध्ये मी स्वतःला मिटवून घेतलं होतं. मी संपले होते, पण माझी कविता संपली नव्हती. ती माझ्या आत खोल तळाशी वाहत होती. ती माझ्याशी बोलत होती. तिने मला जगण्याचं बळ दिलं. तिच्याशी झालेला हा आत्मसंवाद या कविता संग्रहात उमटला आहे. मला हे जाणवलं की माझी वेदना, माझी अनुभूती, माझे अनुभव हे केवळ माझे वैयक्तिक नाही, तर ते अखिल स्त्री वर्गाचे आहे. स्त्री विश्व, स्त्री संवेदना, स्त्री जाणीवा या माझ्या कवितेतून सतत व्यक्त झाल्या. पण
तरीही मी असं म्हणेन की मी स्त्रीवादी नाही, तर स्त्री पुरुष संवादी आहे. स्त्रीवादापेक्षा स्त्री पुरुष संवाद मला जास्त महत्त्वाचा वाटतो. स्त्री पुरुष निसर्गतः मूलतःच भिन्न आहेत. ते जैविक पातळीवर, बायोलॉजिकल पातळीवर किंवा दैहिक पातळीवर म्हणता येईल ते भिन्न आहेत. परंतु सामाजिक पातळीवर एक व्यक्ती म्हणून त्यांची समानता मला अभिप्रेत आहे आणि म्हणूनच त्यासाठीच माझा लढा आहे. माझी कविता स्त्रीचं माणूसपण मागते. स्त्रीकडे केवळ स्त्री म्हणून नाही, तर एक स्वतंत्र व्यक्ती, माणूस म्हणून बघता यावं यासाठी ती प्रयत्न करते आणि म्हणूनच पारंपरिक अभ्यासक्रम बदलण्याची भाषा ती बोलते. असंच मत व्यक्त करणारी माझी कविता मुखचंद्र मी आपणासमोर सादर करते. माझ्या मुखाला चंद्र म्हणून तू बंद केलेस माझे सूर्य होण्याचे रस्ते. माझ्या मुखाला चंद्र म्हणून तू बंद केलेस माझे सूर्य होण्याचे रस्ते मधुचंद्राच्याच रात्री. परप्रकाशित परऊर्जेवर उगवणारे असंख्य मुखचंद्र रात्रीच होतात प्रकाशमान कोणाच्या तरी पलंगावर. परप्रकाशित परऊर्जेवर उगवणारे असंख्य मुखचंद्र रात्रीच होतात प्रकाशमान कोणाच्या तरी पलंगावर आणि पहाट होता होता मावळून जातात घराच्या रगाड्यात लेकरांच्या मुतेऱ्यात. लहानपणीच मिळालं असतं जहरी बालकडू. घरातून शाळेतून उजेड शिकण्याऐवजी शिकत असतात तिचे मुख चंद्राचे आहे उपमा उत्प्रेक्षा रूपकातून. घातले जातात त्यांच्या गळ्यात चंद्रहाराचे अलंकार. मला बदलायचा आहे संपूर्ण अभ्यासक्रम. मला बदलायचा आहे संपूर्ण अभ्यासक्रम. चंद्रहाराचं लेणं फेकून पेरायचे आहेत जागोजागी सूर्यप्रतिमा. स्वयंतेजी स्वयंप्रकाशित, स्वयंतेजी स्वयंप्रकाशित. माझ्या आजूबाजूच्या भवतालाचे माझे सूक्ष्म निरीक्षण असते आणि हा भवताल माझ्या कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. माझ्या कविता संग्रहाचं शीर्षक आहे फक्त सैल झालाय दूर. आज स्वातंत्र्याची किंमत आम्हाला कळलेली आहे आणि आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहोत असं आम्ही समजतो. परंतु मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणचा प्रत्येक माणूस हा व्यवस्थेच्या खुंटाला बांधला गेलेला आहे. तो वेगवेगळ्या संदर्भात का होईना खुंटाला बांधला गेलेला आहे. हा दोर जरी आपल्याला सैल झाल्यासारखा वाटत असला तरी तो तुटलेला नाही आणि केव्हा कसे हा दोर केव्हा आवळल्या जाईल, जखडल्या जाईल हेही सांगता येत नाही. याच संदर्भातली माझी कविता फक्त सैल झालाय दोर ही मी आपणासमोर सादर करते. स्वातंत्र्याचा वृक्ष सळसळतोय पानोपानी. स्वातंत्र्याचा वृक्ष सळसळतोय पानोपानी. उभा आहे डौलदार घराबाहेरील अंगणात. उंबऱ्याच्या पलीकडे रोवले वास्तव्याचे किरण. उंबऱ्याच्या पलीकडे रोवले वास्तव्याचे किरण. ओळख होते निर्माण पाऊल चिन्ह जागोजागी. उमटले ठसठशीत बिंब. तरीही कधी कधी जड होतात पाय. तरीही कधी कधी जड होतात पाय. हे काय सूक्ष्म विणून ठेवलंय साध्या डोळ्यांना दिसत नाहीये. कोणत्या अदृश्य शृंखला अडकून आहेत पायात. की शृंखला तुटल्याच नाहीत कधी, फक्त सैल झाला दोर. पावलो पावली नव्या संदर्भांचे खुंट. मुक्तीचा आभास की सत्य. सोहळ्यांना भुलून चालणार नाही आता. सोहळ्यांना भुलून चालणार नाही आता. रेशमी वस्त्र सोडले पाहिजे. दृश्य अदृश्य
साऱ्याच शृंखला तोडल्या पाहिजे, दृश्य अदृश्य साऱ्याच शृंखला तोडल्या पाहिजे. या कविता प्रकाशनाच्या बाबत माझी अत्यंत आनंदाची बाब माझ्यासाठी जी ठरली ती म्हणजे ग्रंथाली प्रकाशनानं ही प्रकाशित करण्याची जबाबदारी घेतली. माननीय सुदेश हिंगलाजपूरकर सरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा मला आनंद आहे. ज्येष्ठ समीक्षक, कवी, लेखक वसंत आबाजी डहाके यांनी खऱ्या अर्थानं माझी पाठराखण केली. ज्येष्ठ कवयित्री निर्जाताई यांनी तर प्रस्तावनेच्या रूपानं माझ्यावर मायेचा पदरच पसरला. अनेक समीक्षकांनी माझ्या कवितेवर प्रेम केलं. या सगळ्यांच्या ऋणात मी राहू इच्छिते. संवेदनांचे किनारे धरून वाहता येतं त्यांना कवितेचे अर्थ अवगत असतात. जगण्याप्रती आसक्ती आणि आयुष्याप्रती आस्था असली की अनुभूती केवळ कवायत नाही राहत. भोवतालचा ताल पकडता आला की शब्दांना त्यांचा तोल सापडतो. पद्मरेखा धनकरताईंची कविता ही सहजपणाचे साज लिहून येते. नुकताच त्यांचा प्रकाशित झालेला कविता संग्रह फक्त सैल झालाय दोर आतापर्यंत बऱ्याच जणांनी पाहिला असेल, वाचला असेल, अनुभवला असेल. खरं तर कुठलीही कविता एक अनुभूती असते. अनुभूतीच्या प्रतलावरून ज्यांना वाहता येतं त्यांना वाहण्याचे अर्थ कुठल्या परिभाषित शब्दात शोधावे नाही लागत. या कविता संग्रहातील कविता एकूणच स्त्री आणि तिच्या जगण्याभोवती प्रदक्षिणा करीत राहते. आपण बऱ्याचदा म्हणतो की स्त्री बदलली. खरंही स्त्री बदलली, पण तिच्या जगण्यात फार क्रांतिकारक वगैरे परिवर्तन घडलंय असं नाही. तिच्या भोवतीच्या चौकटी आणि चाकोऱ्या फार फार तर धुसर झाल्यात, पण त्या आहेतच. त्या चौकटींमध्ये, त्या चाकोऱ्यांमध्ये ती आयुष्याचा अन्वय लावू पाहते. खरं तर बाई या शब्दात एक अंगभूत वेदना आहे. त्या वेदनांचा अर्थ ही कविता शोधू पाहते. खरं तर पद्मरेखाताईंची ही कविता काळाच्या कुशीत विसावलेल्या क्षणांचा परिशीलन करत नात्याभोवती विहरत राहणाऱ्या किंतु परंतुंचे अन्वयार्थ नेमकेपणानं शोधू पाहते. बाई आणि बाईपणाचा पैस समजून घेऊ पाहते. मगाशी मी म्हणालो की कविता केवळ सहानुभूती नाही तर अनुभूती असते. आणि अर्थातच ही कविता सहानुभूतीनं सजली नाही तर अनुभूतीचे किनारे धरून पुढे वाहत राहते. स्वतःला समजून घेत, स्वतःचा शोध घेत, समष्टीचा वेध घेऊ पाहते. खरं तर या कविता संग्रहातली पद्मरेखाताईंची अभिव्यक्त होण्याची जी संयत शैली आहे ती एक अंतरी आश्वस्त भाव पेरत जाते. या संग्रहातील बहुतेक सगळी कविता भडभडणाऱ्या वेदनेभोवती परिभ्रमण करीत राहते. या कवितेचं नातं वेदनांशी असलं तरी तिची सोयरीक विचारांशी आहे आणि संवाद संवेदनशील मनांशी आहे. या कवितेतनं परिवर्तनाचे प्रयोग होतील हा एक आशावाद असाच जागे आहे. खरं तर आपण म्हणतो की बदल वगैरे घडतायत, मान्य आहे. पण बदलांचा आवाज केवळ पुरुषी नसावा आणि रुदन स्त्रीच नसावं, तर दोघांच्या समन्वयातून सजलेले ते सूर असावेत आणि दोघांनी मिळून जे शब्द प्रकटतील ते समतेचं गाणं असावं अशी अपेक्षा या कवितेतनं व्यक्त होते. एक नितांत सुंदर अनुभूती म्हणजे फक्त सैल झालाय दोर ही ग्रंथारी प्रकाशनानं प्रकाशित केलेला हा कविता संग्रह, पद्मरेखा धनकरताईंचा हा कविता संग्रह आवर्जून वाचा, अनुभवा. धन्यवाद. एखाद्या साहित्य कलाकृतीच्या किंवा कवितेच्या मागची प्रेरणा आणि निर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याची, त्याचबरोबर त्याचा जनक दिसतो कसा आननी हेही जाणण्याचं वाचकांच्या मनात जे कुतूहल असतं ते शमवण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे हा साहित्याच्या पारावर हा डिजिटल उपक्रम.
ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवरून आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरून लेखक आणि वाचकांमधील दुवा सांधणाऱ्या या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी नव्या लेखकांसोबत. धन्यवाद.